हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? मी अर्चना दिघे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते क्रेझी स्पाइस हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत. ही माझी स्पेशल रेसिपी आहे वांग्याचं भरीत, याच्यासाठी की आज आहे चंपाषष्ठी असल्यामुळे खंडेराय महाराजांना वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, म्हणून वांग्याचं भरीत बनवणार आहे. तर इथं मी 3 मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत, त्यांना चिरा पाडून घेतल्यात. त्याच्यामध्ये मी लसूण भरलेला आहे. मी लसूण असा पण भाजते, लसूण मिरची डायरेक्ट वांग्यामध्ये भरून आणि पॅनवरती भाजून पण करते. तर त्याला तेल लावून घेतलं आणि तेल लावल्यावरती गॅस भाजायला ठेवले. पण भाजायला ठेवताना नेहमी पहिलं देठाच्या बाजूने पहिलं भाजायचे आणि नंतर बाकीचा राहिलेला भाग भाजायचा, म्हणजे कसं होतं की तर धरायला वगैरे बरं पडतं आणि व्यवस्थित भाजले जातात. यासाठी की पहिलं देठाच्या बाजूने वांगं भाजून घ्यायचं. मग हे असे छान एकदम वांगे भाजून झाले. त्याच्यानंतर मी 3 टोमॅटो घेतले. 3 वांगे होते त्याच्यासाठी. 3-4 मध्यम आकाराचे कांदे आणि 3 टोमॅटो घेतले, त्यालाही मी चिरा मारल्या आणि तेही गॅसवरती असे भाजायला ठेवले, जेणेकरून ते व्यवस्थित आतपर्यंत भाजले जातील. पूर्ण भाजतं हे असे व्यवस्थित पलटत राहायचे, जेणेकरून टोमॅटो सगळ्या बाजूने चांगला भाजला जाईल. आणि हे व्यवस्थित चांगलं भाजून झालं की हे काढून घ्यायचं. त्याच्यानंतर मी इथे 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्यात, तिखट आणि 1 लसणाची कांडी घेतली आहे सोलून. ही मिरची आता भाजून घेणार मी एकदम चांगली, अगदी त्याला काळे डाग पडेपर्यंत हलवत राहायचं त्याला, म्हणजे कसं की मिरची सगळ्या बाजूनी भाजली जाते चांगली. आणि आता मिरची बऱ्यापैकी चांगली भाजलेली आहे, कारण आपल्याला लसूण पण टाकायचं आहे अजून, त्याच्यामुळे त्यावेळेस पण मिरची भाजली जाते. सो ही आता भाजली आहे. आता मी लसूण घेणार आहे. याच्यामध्ये लसूण पण व्यवस्थित अगदी डाग पडेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. आणि लसूण व्यवस्थित चांगला भाजला की गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा टाकायचा. मी इथे 1 चमचा याच्यामध्ये पण वापरणार आहे आणि 1 चमचा फोडणीला पण टाकणार आहे. पॅन गरम असतो त्याच्यामुळे मग जिरा लगेच जळू शकतो, म्हणून तो नंतर टाकायचा. तर आता इथं मी हे वांग्याचे देठ कापून घेतले. त्याच्यानंतर हे वांगी व्यवस्थित त्याची वरची जी साल आहे ती सगळी साल काढून घेणार मी आता. हलकंसं थोडं गरम असेपर्यंत मी जो लसूण याच्यामध्ये टाकला होता तो लसूण तुम्हाला दाखवते की हे बघा, हे असं मी भाजून पण घेते आणि मी जसं मगाशी दाखवलं तसं पण टाकून घेते. हे व्यवस्थित काढून घेतले त्याची साल सगळी. आणि आता याला पूर्ण चिरून घेणार. हाताने मॅश करा किंवा चाकूनी करा किंवा जे काटा चमचा असतो त्याने पण तुम्ही मॅश करू शकता. त्याच्यानंतर हे टोमॅटोची पण वरची सगळी साल काढून घेतली आणि त्यांना पण व्यवस्थित चिरून घेतलं. कांदा मी ऑलरेडी चिरून ठेवलेलाच होता. आणि हे जे लसूण आणि हिरवी मिरची मी जी भाजली होती ही एक तर पाट्यावर वाटायची किंवा मग खलबत्त्यात वाटायची, याच्या व्यतिरिक्त मिक्सरला नाही लावायची, कारण याची जी चव आहे ना ते चव मिक्सरच्या भांड्याला नाही देत. काही काही गोष्टी असतात अशा की ज्या आपण याच्यामध्येच केल्या पाहिजेत, की एक तर पाट्यावर वाटल्या पाहिजेत किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटल्या पाहिजेत. त्यातलीच ही एक गोष्ट आहे जी व्यवस्थित अगदी टेस्ट देते त्याला. आणि त्यातल्या त्यात पितळाचा आहे माझ्याकडे, सो मी पितळाच्या खलबत्ता यूज करते. होईल तेवढं ह्या गोष्टी आपण जेवढं ऑर्गॅनिकमध्ये यूज करू तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. तर मी ते व्यवस्थित कुटून घेतलं. त्याच्यानंतर हे 4 मध्यम आकाराचे कांदे होते आणि माझ्याकडे मेन म्हणजे लोखंडाची कढई आहे. सो मी माझ्याकडे जेवढ्या पण सुक्या भाज्या मी करते त्याच्यासाठी मोस्टली मी लोखंडाची कढईच यूज करते, कारण आपल्या शरीराला आयर्नची पण तेवढीच गरज असते जेवढी बाकीची विटॅमिन कॅल्शियमची गरज असते. त्याच्यानंतर मग मी इथं तेल ठेवलं गरम करायला. त्याच्यात कढीपत्ता टाकला, जिरा टाकला आणि कांदा टाकला. तर याच्यामध्ये एक माझी अजून अशी ट्रिक आहे की वांग्याचं भरीत लहान मुलांपासून, मोठी माणसं तर सगळे खातात, पण लहान मुलांना जर आत्तापासून आपण सवय लावली ह्या सगळ्या गोष्टी, आपल्या भाज्या वगैरे सगळं खाण्याची, तर त्यांना सवय लागते. आपण नाही दिलं तर ते नाही खात. पण कसं होतं की मुलं तिखट तेवढं खात नाहीत आणि मोठ्या माणसांना तिखट लागतं, आणि त्यातल्या त्यात वांग्याचं भरीत तर हे तिखट पाहिजेच.
त्याच्याशिवाय तर काही मग चव नाही देत ते. सो मी हे वांग्याचं भरीत बनवताना, म्हणजे माझा मुलगा वांग्याचं भरीत खातो, त्याच्यामुळे मी बनवताना मी माझी ट्रिक यूज करते की मी कांदा व्यवस्थित परतला की ह्याचं बाजूला पूर्ण करून घेते सगळं कांदा साईडला, आणि मी जो लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तेल टाकून त्याला एकदम चांगलं परतून घेते व्यवस्थित पूर्ण. आणि हा एकदम चांगला परतला की मग मी हा ठेचा काढून घेणार. आणि याच्यामध्ये जे थोडंसं राहतं खाली कढईला ना, तेवढं तिखट मुलांसाठी बस होतं. मग ते काढून घेतल्याच्या नंतर मी याच्यामध्ये टोमॅटो टाकला. तोही अगदी व्यवस्थित चांगला म्हणजे तो गॅसवरती भाजलेला होता तरी पण व्यवस्थित आणखीन मॅश करून घेतला. जेवढं तुम्ही मन लावून स्वयंपाक करणार ना तेवढं ते अन्न चांगलं शिजतं, असं म्हणजे जुनी माणसं म्हणतात. त्याच्यानंतर मी आता हे वांगं टाकलं. एकदम हात जो कलथा आहे त्याने व्यवस्थित असं दाबून दाबून पूर्ण मॅश करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं मी. हे पूर्ण हलवत राहायचं आणि मॅश करत राहायचं एकदम चांगलं. मग त्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक मोठं 2 चमचे धने पावडर टाकली. त्याच्यानंतर 1 चमचा गरम मसाला टाकला आणि थोडी हळद टाकली. तिखट याच्यात मिरची पावडर टाकायची गरज नाही लागत कारण आपण हिरवी मिरचीचा ठेचा यूज केलेला आहे त्याच्यासाठी. आणि सगळं टाकल्याच्या नंतर झाकण ठेवून दिलं. आणि इथं मी भाकरी बनवते आहे कारण आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे त्याच्यासाठी. तर आम्ही भाकरीला मी तीळ पण लावून घेतले होते की आता थंडीच्या दिवसामध्ये जेवढं तुम्ही ह्या गोष्टी खाणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं. तर मी इथं रेयांशसाठी जे पहिलं थोडं वांगं काढून घेतलं ज्याच्यामध्ये मिरची बिलकुल नव्हती, अगदी थोड्या प्रमाणात होती. ते काढून घेतल्याच्या नंतर मी जो मिरचीचा ठेचा एकदम तेलात चांगला परतून घेतला होता तो ठेचा मी परत आता वांग्याच्या भाजीमध्ये मिक्स केला आणि व्यवस्थित पूर्ण सगळं एकजीव होईपर्यंत हलवत राहिले मी. हे सगळं व्यवस्थित एकदम हलवून घेतलं आणि मग आता हे झाकण ठेवलं. याला स्लो गॅसवरती व्यवस्थित शिजून देणार. तोपर्यंत भाकरी रेडी होतीच आहे. तर भाकरी पण व्यवस्थित चांगली भाजून झालेली आहे. बघा तुम्ही किती छान दिसते, फुगली आहे भाकरी. तर ही अशी माझी होती आजची वांग्याची भाजीची रेसिपी आणि तुम्हाला पाहूनच तोंडाला पाणी आलं असेल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे माझं आजचं देवाचं ताट जेवणाचं रेडी झालेलं आहे. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.